नमस्कार. मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर पण थोडं विनोदी बुद्धीनं बोलायचं मी ठरवलंय. तर लोक एवढे भारी आहेत आणि ते असा प्रचार करत आहेत, नेता तेरी जय हो, खर्चे पानी की सोय हो, जिधर उडे बम उधर चले हम. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्संगामुळं तिकडं कालचा जो मंदिराचा कार्यक्रम झाला, देशातले जवळजवळ सर्व संत महंत आता कामाला लागलेले आहेत आणि आपण बघतो प्रेस गोज अप ब्रेस कम डाऊन, त्या पद्धतीनं जे चालू आहे हे अत्यंत अद्वितीय, अप्रतिम आणि ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही जण अशा पुढ्या सोडत आहेत, बापरे म्हणजे आता मोदीला मत देऊ नका, मोदी निवडून जर आला तर त्यानं 2 गेट करणार, एका गेटवर भाजपचं ऑफिस राहणार आणि तिथं एक आपल्या कमळाचा गमछा घेऊन माणूस राहणार, चला भाजपच्या ऑफिसमध्ये. आणि नाही जर कोणी कोणी केलं, चला जेलमध्ये. म्हणजे एकाच्या बाजूला एक करणार. लोक कधी काय बोलतील, काय होईल, काही सांगता येत नाही. आणि काही जण तर असल्या मजेशीर गोष्टी सांगतात की त्या ऐकलं की मजा येते. मित्र हो, मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलत असताना, हे विनोदी सांगत असताना, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने आणि त्यांना राज्यसभेवर घेतल्यामुळं एक वातावरणात आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याचबरोबर लिंगायत समाजाचे डॉक्टर, ज्यांच्याबद्दल असं म्हणलं जातं की डॉक्टर गोपछडे हे बाबरी मस्जिद पाडली तेव्हा त्या तिथं वर होते पण त्या एकंदरीत त्यांना मिळालं तिकीट. तिसरं पुण्याला ज्यांना आमदारकीला कट झालं दादाला दिलतं, त्यांना कुलकर्णी मॅडमला मिळालं. अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे आणि कोणीही माईचा लाल असं म्हणू शकत नाही. ताईचं तिकीट पक्क, तावडेचं तिकीट पक्क. नावाप्रमाणे विनोद होतोय कधी कधी आणि तावडे जेव्हा सावडे होतात तेव्हा मात्र लोकांना त्याचे वावडे असते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल अशोकराव चव्हाणमुळं काय झालं? एक सोबर, ज्याला म्हणतात ना जमिनीवरचा नेता, लोकात मिसळणारा नेता, लोकांना बोलणारा नेता आणि ज्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोशल इंजिनिअरिंग करत असताना स्वामी असतील, पोकर्णा असतील, दरक असतील, राजूरकर असतील, ते परवाच्या महापौर असलेल्या त्या असतील आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं कामाची पद्धत पाहत असताना हिंगोली असेल, लातूर असेल, तो आपण जर पाहिलं नांदेडला त्यांच्या प्रवेशाचं, लोक म्हणले काय डान्स केला बाबा 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 बाबा, कुण कंदकुर्तेनी, काय हंबर्डेनी, पुन्हा आपल्या मालकाने, कोणते मालक? देशमुख मालक. तर अशा पद्धतीनं आणि काही पेपरमध्ये तर बातम्या आल्या खासदाराच्या तावडीतून आमदार सुटले. म्हणजे नांदेडला 2 खासदार आणि पुन्हा नांदेडचा 1 खासदार, हिंगोलीचा 1 खासदार आणि लातूरचा 1 खासदार. त्यामुळं अनेकाच्या झोपा उडालेल्या आहेत. काय होणार काही सांगता येत नाही. आणि प्रतापराव पाटील आता चिखलीकर हे लोकसभेला इच्छुक आहेत की विधानसभेला इच्छुक राहून मंत्री होण्याची त्यांची मानसिकता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये खदगावकरांच्या सुनबाई यांनाही तिकीट मिळू शकतंय आणि प्रतापराव पुन्हा सर्व सोशल इंजिनिअरिंगचा विचार करता खदगावकरांच्या सुनबाई यांनाही तिकीट मिळू शकतंय. कुणी म्हणतंय रातोळीकरलाही मिळू शकतंय, कुणी म्हणतंय हंबर्डे संतोखरावनाही मिळू शकतंय. पण त्या ठिकाणी सगळ्यात पॉवरफुल कॅन्डिडेट म्हणून खदगावकरांच्या सुनबाई म्हणूनही चर्चा आहे. काय होते काय आता कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, कारण चर्चा ती वेगळे आणि खुर्ची ती वेगळे असा प्रकारचा असतो. प्रतापराव आपले अशोकराव चव्हाण हे अमर राजूरकर
यांना किती म्हणजे वागवतात. नाव घेत असताना प्रवेशाला सुद्धा माजी आमदार असताना त्यांना त्या ठिकाणी गेलं. पुन्हा स्वामी ज्यांचे मिसेस महापौर होत्या, आता परभणीमध्ये, हिंगोलीमध्ये, नांदेडमध्ये, जालन्यामध्ये आणि लातूरमध्ये तर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना मानणारे, त्यांच्या शब्दावर, कारण दगाफटका न करता कार्यकर्त्याची कदर करणारा आणि कुणाचं काही नाही जमलं गेलं की दिल दिमाग दौलत, नो दादागिरी, दिल दिमाग दौलत असलेले नेतृत्व म्हणून अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. येणाऱ्या काळात निश्चित गोपछडे खासदार झाले, लिंगायत समाजाला थोडा मिळाला, पण त्याही पेक्षा पॉवरफुल ज्यांचं शैक्षणिक, राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रात कार्य आहे ते बसवराज पाटील मुरुमकर यांचा कधी प्रवेश होतो इकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. मध्येच लिंबू टिंबू उड्या मारतात. तुम्ही काय म्हणे, भैयाच्या आमच्या भैया, आम्ही कुणाचे विरोधात नाहीत किंवा कुणाचे भाट नाहीत, पण प्रॅक्टिकल थोडं खरं बोललं पाहिजे. इतरांना मोठं करत करत मोठं होईल त्याला नेता म्हणलं पाहिजे. जे आपलंच भारान अमृत करा म्हणणार असतील, लोकांच्या सुखदुःखात जाणार नसतील आणि सेल्फिश, सेल म्हणजे SALE, सेल म्हणजे विक्री, फिश म्हणजे मासे, मासे तळून विकल्यासारखं कार्यकर्त्याला विकणारेही काही नेते आता आपल्याला बघायला मिळतात. आणि मग धीरज देशमुख हे नवीन आहेत, त्यांना तेवढा आणखीन बँकेचे चेअरमन जरी असले तरी परंतु भाजपमध्ये हे असले जमत नाही. स्टँड अप म्हणले की एकदम उभा लागते, विश्राम म्हणले की विश्राम, पिछे मुड म्हणले की पिछे मुड, आणि हे करू शकतील असं नाही. आणि टीम पाहिजे शेवटी. काय हे अंगार आहे, भंगार आहे, खंगार आहे, बोलणं, शेरशायऱ्या करणं आणि वडिलांच्या पुण्याईवर फार काळ दुकानदारी चालत नसते. यासाठी काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, बोलावं लागतं, लोकांच्या सुखदुःखात धावून जावं लागतं. आणि ते मात्र दिलीपरावजी देशमुख यांच्यामुळे घडते. ठीक आहे, पण आज लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार, मध्ये मध्ये त्यांनी बी म्हणले माझा जन्म जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यातला, मी बी इच्छुक आहे, बेगामे शादी में अब्दुल्ला, मला बी वाटतंय पंतप्रधान व्हावं. अरे येड्याचा बाजारात काही बी बोलायचं नसतंय. कधी कधी काय होतंय, मला एका मित्रानं सकाळी एक किस्सा सांगितला. एक ऊसाचं शेत होतं, त्या ऊसाच्या शेतामध्ये वाघ काय गेला आणि ऊस खवळला. मालक परेशान झाला, माझ्या वाघ शेत आपलं ऊस खवळलाय, वाघ आपलं ऊस खवळलाय, काय करावं काय नाही. मग त्या वाघाला एके दिवशी हुकी आली, कारण ती कसला वाघ होता, ती गाढव होता, आणि रोज आलं की खुर्ची 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 करून, आणि मग त्या शेतकऱ्यानं त्याला मारलं. तशी काही काँग्रेसच्या नेत्याची अवस्था, हे वाघाचे कपडे घालून जे ऊस खात फिरणारेत ते खरे वाघ नाहीत. तर अशाही परिस्थितीत लोक आता निर्भयपणे बोलायला लागलेले आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की ह्या भाजपमध्ये मोदी आणि शहा जेवढे चांगले आहेत तेवढे डेंजर आहेत. देवदेव करतात, पण राक्षसाचा कसा बंदोबस्त करायचा. आपण जर बघितलं प्रदेशाध्यक्षाचं तिकीट, ज्यांना आता प्रदेशाध्यक्ष, अहो गाडी चढताना तिकीट डिक्लेअर, गाडीत गेले की तिकीट कॅन्सल, बायकोला तिकीट पुन्हा आउट. म्हणजे अशा प्रकारचं की लोक म्हणतात काय अंबानी सरकार चालवतंय, मोदी सरकार. अरे खाल्ल्या मिठाला कुणी बी जागतंय. 10,000 कोटी रुपयाची कुणी जर कोणाला मदत केली असेल तर त्याला काय पिस्तूल काढून मारा म्हणायला की काय गल्ली बोळातले एका हळकुंडावर पिवळे झालेले नेते आहेत का मोदी आणि शहा. मोदी हे एक सत्संगी माणूस, उपवास करणारा माणूस, आणि ते सगळं त्यांचं काम वली के मुझसे लिखला, किस्मत का लिखा बदल गया, अरे मैं तो गिरते गिरते संभल गया. हे जेव्हा विलासरावजी देशमुख ज्यावेळा पडल्यानंतर सायगावच्या दर्ग्यावर ही एक कव्वाली झाली होती. आणि आम्ही सांगतो की आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, आणि दुसरं मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. मित्र हो, आज अशोकराव चव्हाण आल्यामुळं आणखीन सकारात्मकता ही बसवराज पाटलाची वाढले. आता आमच्या इथले देशमुख काय, आडनाव देशमुख मार्केट कमिटीचे माजी सभापती काय,
म्हणून त्यांनीही प्रवेश केलेला आहे. आणि अशा एकंदरीत परिस्थितीचा विचार करत असताना अशोकरावांचा बरोबरच काय एका बाजूला मराठा लोकमान्य नेता, जनतेची नाडी जाणणारा नेता, त्यांच्याबरोबर अमर राजूरकरचा प्रवेश आणि गोपछडे यांना खासदार, म्हणजे अशा एक चांगलं कॉम्बिनेशन. डॉक्टर, वैचारिक माणूस, काय अत्यंत धडपडणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, आणि यामुळं लोकांच्या अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत. आता राहिला विषय की अल्पसंख्याक समाज काय करणार. त्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना भीती घालायचं काम. अरे पाशा पटेल याला किती मोठं केलंय. आज देशातला बांबू बघा, तंबू बघा. मुख्यमंत्र्यांनी खास तुम्ही काम करा, तुम्हाला फळ मिळतंय. काय पेरणार तुम्ही आंबाड्या आणि म्हणजे गहू कसे येणार. तर निश्चित मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात, मराठवाड्यात एक काही जण म्हणतात, हेही म्हणले आपले काय म्हणता माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, की माणूस म्हणजे मराठवाड्यात, त्यांचं मराठवाड्यात नाही, मुंबईमध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्या माणसानं आपले ज्या पद्धतीनं विलासरावजींनी, गोपीनाथराव मुंडेंनी आपले काही माणसं तयार केलते, त्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी माणसं केलेले आहेत. आणि तसाच प्रकारचे PRO, जनसंपर्क कसा असला पाहिजे. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला, असे बी काही नेते असतात. काय की एक गोष्ट सांगतात, चिडजी लोकांची सुपारी आहे म्हणजे ढाजत बांधून चोकत बसायची. अशा नेत्याला आता दिवस संपलेले आहेत. पण एकंदरीत अशोकरावजी चव्हाण यांच्यामुळं ते येणाऱ्या काळामध्ये काही चांगल्या लोकांना प्रवेश येतील. याचा अर्थ त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहित आहे, सोशल इंजिनिअरिंग माहित आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता उस्मानाबादला कोण, लातूरला कोण, कोण कोण म्हणतंय अनिल गायकवाड बी येऊ शकतात, कोण कोण म्हणतंय त्यांचा मुलगा बी येऊ शकतंय, कोण कोण म्हणतंय मध्येच ती हुकी इथे की कांबळे, अनिल कांबळे. माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. मध्ये संजय बनसोडे कुणी भेटलं, मी नाही बरं. अरे काय नाही बरं, मला इच्छा नाही बरं. अरे कोण देऊ राहिले, कोण म्हणून राहिले. लोक असतात, त्यांना वाटतंय बाबा ह्या माणसाला काही दयामय येईल, चांगलं वागल म्हणून भाटगिरी करणारे लोक असतात. म्हणतात संजय भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आणि काम होने के बाद कार्यकर्त्यों के गाड़ पे लात है. अशाही प्रकारच्या गोष्टी वाढत असतात. म्हणून लातूर मधून शंगारे, गायकवाड की आणखीन काय. आणि शेवटी दुसरं आपल्या नांदेडमध्ये चिखलीकरांनी जर म्हटलं बा मला इकडं, तर त्यांच्या मनावर तिथं जॉईंट अकाउंट काय. आणि खतगावकर, चिखलीकर या दोघांनी ठरवून त्या ठिकाणी काय निर्णय घेतात. खतगावकर नाही अशोकरावजी. तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात आजचाच जो आपल्या सभापतींनी जो निर्णय दिला तो अत्यंत, म्हणजे जर तुम्ही मन लावून ऐकला असेल, पाहिला असेल डिक्टेशन, तर त्यावेळेला लक्षात आलं की म्हणजे कशा पद्धतीनं की पक्ष म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी नाही. मग कोणत्या निकषावर आता टीका होणारच. म्हणजे पवारसाहेब सुप्रीम कोर्टात, त्याच्या पुढच्या कोर्टात जाणार. पण शेवटी जे पेरतं बद्दर नाही, बक 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 करणारा त्याला पक 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 शिडी लागते. म्हणून येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी आम्हाला समाधान एक वाटतंय की मराठवाड्याचा नेता कोण. मध्यंतरी संभाजीराव पाटलाकडे लोक अपेक्षेनं बघत होते, पण कर्मधर्म संयोगानं क्या गुड क्या बॅड, काय झालं काय नाही, पण ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत. पण निश्चित अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं ज्यांना राजकीय वारसा, परंपरा आणि आमचे त्या ठिकाणच्या नेत्यांनी ज्या घोषणा दिल्या, जे डान्स केले, जे फटाके उडवले, म्हणजे नांदेडमध्ये कुणी आल्यावर एवढे फटाके उडविले नसतील. तर एकंदरीत नांदेडमध्ये उडविले. मग काही आमचे मित्र म्हणतात नायगावमध्ये नाही उडविले, कोणतरी म्हणतंय तुषार राठोडचे पुतणे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. काही असो, पण एकंदरीत काय अब खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला आणि पक्षाला जे म्हणजे इकडं शिवसेना वगैरे वगैरे होतं, आजचे दिन येतील अशी अपेक्षा करूया. मित्र हो, मराठवाडा नेता
हे तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. माझा पर्सनल कॉलिंग नंबर आहे 9893999999. बोला, तुम्हाला जे खटकतंय निर्भीडपणे मांडत चला, कारण आम्हालाच काही फक्त बोलायचं लायसन आहे असं नाही. पण निश्चित गेल्या 2-3 दिवसात फार मोठी ग्रहपालट झालेली आहेत पंचमीपासून, आणि येणाऱ्या काळात खूप काही चांगलं होणार आहे. सतरंजा उचलणाऱ्याला सुद्धा 15 ऑगस्टला 26 जानेवारीला एक जण काय म्हणलं मला माहितीये का, काय म्हणता राव, काय झालं, संजय बनसोडे म्हणलं काय झालं, सतरंजा उतरणारा कार्यकर्ता झेंडावंदन केला. म्हणलं व्हेरी गुड. काय तर समय आ गया बाका, गधे को बोलना पडता है काका. आणि देव देतय. आम्ही लय नेते बघितले, काय सत्ता असताना नीट नाही वागले लोक, सत्ता आहे तवर गोड गोड. एकदा गंमत म्हणून सांगतो, स्वर्गीय बाबुरावजी आरसकर यांच्याकडे गेलो. साहेब म्हणजे शिवाजी कसं नीट वागणार, बळवंत जाधवला बोलू दिना, मला बोलू दिना, असं तसं. अरे तुला काही अक्कल आहे का नाही म्हणले. ही गोष्ट मुद्दाम सांगतोय. अरे 4 वर्ष 11 महिने तू काय करलो, गपची बस, तुला काय मिळते का बघ, दिलं ठीक, नाही दिलं तर गेलं उडत. काय पण काय तू असं म्हणजे येड्या गुलाक्यासारखं वागू लागलास. तर कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक हे सगळे भारी असतात. आणि कालच मी जयंत पाटलांचं एक स्टेटमेंट बघितलं की गुत्तेदारांनो सावधान. काय एखादं 500 कोटीचं काम असेल, 50 लाखाचं बजेट तरतूद असेल श्वेतपत्रिकेत, तेवढंच काम करा, रस्ता हेरपाटे मारावे लागतील म्हणून इकडे येऊ नका. आता बाकी राजकारणावर आपण नेहमीच बोलतो, रोहित पवार कसे, ते काय बोलले, काय पार्थ पवारवर बुद्धिमान अमकं तमकं असो, पण एक सांगतो, बहुत अच्छा होने वाला है, अच्छे की शुरुआत है. आणि तिथं शेरफिश माणसं, स्वार्थी माणसं असं अलगत खड्यासारखं उचलून बाजूला टाकतात. त्यामुळं आम्हाला असं वाटतं खऱ्या अर्थानं मराठवाडा नेत्याला तर हायतच हो, जनता जनार्दनाचा, मराठवाड्याला, महाराष्ट्राला निश्चित चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करूया. तर चला, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.